एक महत्त्वाची बातमी यावेळेस बातमीपत्रात येते आहे। राज्यात दिवसेंदिवस स्वाईन फ्लूनं पाय पसरायला सुरुवात केली आहे। आतापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूनं बळी गेलेल्यांची संख्या 152 झाली आहे। काल हा आकडा 143 होता आणि आज आणखी 9 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय, तर 54 नवीन रुग्ण आढळले आहेत। राज्यातील स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या 1789 वर पोहोचली आहे। त्यातील 42 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची आता भीती निर्माण झालेली आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर आहे। कृष्णात, आपण बघतोय दिवसेंदिवस स्वाईन फ्लूनं पाय पसरायला सुरुवात केली आहे आणि आपल्याला तर माहिती आहे की सध्याचा जो अवकाळी पावसाचं वातावरण आहे ते खरं तर पोषक आहे। या दृष्टीने खरोखरच आता आरोग्य यंत्रणेने खडबडून जागं होण्याची अतिशय गरज आहे, काय सांगाल? आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे। त्या संदर्भातले जे उपाय आहेत ते केले जात आहेत, परंतु जी निसर्गाकडून साथ हवी आहे ती मिळताना दिसत नाही। कारण जो अचानक आलेला पाऊस आणि त्यामुळे तापमानामध्ये झालेली घट यामुळे स्वाईन फ्लूला जे वातावरण जे आहे ते पोषक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळे राज्यभरातच आणि संपूर्ण देशभरात स्वाईन फ्लूचे रुग्ण जे आहेत ते वाढताना या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या संदर्भातली उपाययोजना जी आहे ती आरोग्य विभागाकडून सुरू आहे, परंतु जे बदलता हवामान आहे आणि जे घटतं तापमान आहे हा कुठेतरी अडथळा या ठिकाणी ठरताना दिसतोय। निश्चितच धन्यवाद कृष्णात, ही माहिती दिल्याबद्दल। कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर एकूणच आपण बघतोय की प्रत्येक व्यक्तीने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आणि काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण आपण बघतोय की दिवसेंदिवस स्वाईन फ्लू वाढत चाललेला आहे। आतापर्यंत राज्यात स्वाईन फ्लूनं बळी गेलेल्यांची संख्या 152 एवढी झाली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।